धन्यवाद पद्मजा. सर्वांना नमस्कार करतो. तर आजचा हा जो विषय घेतलाय थोडा वेगळा आहे. बाबांचे बीज मंत्र असा विषय आहे. तर मी येतो तिथे की बाबांचे बीज मंत्र म्हणजे काय. पण त्याच्या आधी थोडासा असा विचार करूया की मंत्र म्हणजे काय असतं आणि आपल्याला मंत्रांबद्दल काय वाटत असतं. तर आता हा जो शब्द आहे मंत्र, हा आपण आपल्या खूप लहानपणापासून आपण ऐकलेला असतो. घरात बोललेला असतो किंवा खूप सारे विधी असतात आपल्याकडे होतात. त्या सगळ्या विधींमध्ये मंत्र म्हटले जातात. पूजा अर्चा असते. त्याच्यामध्ये मंत्र म्हटले जातात. तर मंत्रांची ओळख असते आपल्याला पहिल्यापासून आणि ह्या शब्दाची आपल्याला एक अट्रॅक्शन आहे असं म्हटलं तरी चालेल आपल्या सगळ्या भारतीय लोकांना. तर मंत्र म्हणजे काय? तर आता मंत्राची जी व्याख्या केली जाते किंवा दिली गेलेली आहे ती असं की मननाती त्रायते असं सांगितलंय. तर म्हणजे काय? तर तुम्ही त्याचं मनन करत राहिलं तर तुमचं तारण करेल. तर असं मंत्रांच्या बाबतीत बोललं गेलंय. मग तसं असेल तर तर त्याच्यामुळे असं झालंय की आपल्याकडे कितीतरी अध्यात्मातले असे प्रवाह आहेत की ज्या प्रवाहामध्ये मंत्रांबद्दल म्हणजे मंत्र सांगितले जातात, गुरूंकडून ते दिले जातात शिष्यांना आणि मग ते सतत म्हणत राहणं आणि जसं लक्ष वेळा, कोटी वेळा असं सांगितलं जातं आणि मग त्यांची त्या शिष्याच्या तिथे किंवा त्या साधकाच्या इथे त्याची सिद्धता होते म्हणजे असं म्हटलं जातं. तर आता सिद्धता होते म्हणजे काय? तर त्याचा अर्थही मला तरी असं वाटतं, की याचा अर्थ असा झाला, की ते मंत्र जे काही सत्याकडे कुठला निर्देश करतंय, तर तिथे अ, अ, ते त्या शिष्याच्या किंवा त्या साधकाच्या प्रतीतीत आलं, त्याच्या अनुभवात आलं, म्हणजे ते सिद्ध झालं. असंच ते असायला पाहिजे असं मला तरी वाटतं. आता असं आहे, की म्हणजे आपल्याकडे शांती मंदिरमध्ये आणि स्पेशली म्हणजे जे आपण बाबांकडून हे सगळं अध्यात्म शिकलोय, तर असं काही दिसत नाही, की बाबांनी आपल्याला काही मंत्र देतायत आणि मग ते आपल्याकडनं पठण करून घेतायत, मनन करून घेतायत आणि परत-परत म्हणा असं नाहीये, आपली प्रोसेस तशी नाहीये. तर प्रोसेस कशी राहिली आहे कायम, की तुम्ही समजून घ्या आणि पडताळा घ्या, प्रचिती घ्या, स्वतःच्या अनुभवात उतरवा, प्रयोग करत राहा. अशा स्वरूपाचंच कायम सांगितलं गेलंय. म्हणजे आपल्याला एक अभिजात योग साधना सांगितली गेली. ती पण टप्प्याटप्प्याने हळू-हळू इंट्रोड्यूस केली गेली. त्याच्याबद्दलचे वेगवेगळे आस्पेक्ट्स बाबांनी आपल्याला उलगडून दिले. त्याच्याबद्दल आपल्याला शंका विचारणं किंवा प्रश्न असणं, या सगळ्याला पूर्णपणे मुभा आहे. काहीच त्याच्यामध्ये काही अडचण नाही किंवा बऱ्याच वेळा जे साधक आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे, की बाबांनी काही सांगितलं, की ते शेवट त्यांचं असं येतं, की "कसं वाटतंय? पटतंय का तुम्हाला? का काही वेगळं वाटतंय?" म्हणजे वेगळं वाटणं आणि ह्या सगळ्याला अ, मुभा आहे पूर्णपणे. म्हणजे पूर्णपणे मोकळेपणातून हा सगळा संवाद होतो आणि त्यातून आपण हे सगळ्या गोष्टी शिकत जातो. त्यांच्याकडे जे आध्यात्मिक त्यांचा जो स्तर आहे तो उच्च कोटीचा आहे खरं म्हणजे. म्हणजे अध्यात्मामध्ये जे काही अ, अंतिम अंतिम शब्दही खरा तसा तिथं अडचणीचा आहे. पण असा जो काही अनुभव आहे, की सर्वोच्च असा जो अनुभव आहे, तर तो अनुभव हा त्या अनुभूतीत आहेत बाबा. हं. आणि त्या अनुभूतीतून म्हणजे ज्याला आपण निर्बीज समाधी असं म्हणतोय, पतंजली दर्शनामध्ये म्हटलेलं गेलंय, की निर्विकल्प समाधी आणि अ, कधी तुरीय अवस्था असं म्हटलं. म्हणजे ती जी अवस्था आहे, की ज्या अवस्थेमध्ये आपला अहम, आपला मीपणा हा पूर्णपणे अ, शांत झालेला आहे आणि आपल्याला आतमध्ये आणि बाहेर अ, एका म्हणजे एक वेगळ्याच प्रकारच्या शांततेचा अनुभव येतोय. अशा प्रकारची जी समाधी आहे, की त्या समाधी त्यांच्या इथे आहे बाबांच्या इथे आणि त्यातून जे ज्ञान आलेलं आहे, त्यातनं ते साधना सांगतायत. त्यातून ते आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी. तर ही जी संधी आहे, तर मला असं वाटतं की ही फारच दुर्मिळ आहे आणि ही संधी अशी सहजासहजी मिळत नसावी. म्हणजे अशी व्यक्ती की ज्याला सर्व समजलेलं आहे, तर ती व्यक्ती आपल्याला अध्यात्मात मार्गदर्शन करते. असं अख्ख्या ह्या पृथ्वी तलावरती किती ठिकाणी घडत असेल आणि मला तरी वाटत नाही की खूप ठिकाणी ही संधी मिळत असेल. फारच रेअर आहे. रेअरेस्ट ऑफ द रेअर आहे.
आणि आपल्याला आपण त्यांच्या समोर बसतो, त्यांच्या शेजारी बसतो, त्यांना हवे ते प्रश्न विचारतो. परत त्यावेळेस बाबा आपल्याला तुला पटतंय ना? अशा प्रकारची मोकळीक आहे सगळी. तर हे फारच रेअरेस्ट ऑफ द रेअर आहे. अत्यंत दुर्मिळ आहे असं मला काय वाटतं. तर आता जेव्हा आपल्याला बाबा हे सगळं मार्गदर्शन करतायत आणि असं स्पेशली आपल्या साधनेबद्दल आणि अध्यात्मातल्या वेगळ्या-वेगळ्या कॉन्सेप्टबद्दल जेव्हा आपल्याला त्या वैचारिक स्पष्टता देतायत, तर त्यावेळी असं लक्षात येतं की ना, त्या सगळ्यांना एक संगती आहे. म्हणजे ते जे काही सांगतात त्याला कायम एक संगती असते. ते सगळे एकमेकांना रिलेट करतात. ते जे सांगतात ते ते एकमेकांना पूरक असतात. आणि ते कायम असं मला वाटतं की म्हणजे आता समजा मी माझा काहीतरी त्यांना एक प्रॉब्लेम सांगत असेल, तर ते त्याच्या रिलेटेड बोलत असतील. परंतु त्यांची दिशा कायम ती अशी सत्यान्वेषी असते. म्हणजे त्यांना जे सत्य समजलेलं आहे, त्या दिशेला मला कसं बघता येईल? त्या दिशेला माझी नजर कशी जाईल? तिकडे कसं माझा ओरिएंटेशन राहील? अशा स्वरूपाचंच ते कायम सांगणं असतं. आणि म्हणजे इंडिव्हिज्युअल असं जेव्हा त्यांच्याशी बोलतो तेव्हा पण आहे आणि सगळ्यांच्या बरोबर जेव्हा ते संवाद साधतात तेव्हा सुद्धा. म्हणजे कंटिन्युअसली कायमच त्यांचं ओरिएंटेशन असं राहिलं की जे काही मी सांगतोय तर ते अ, अ, तुम्हाला तुमच्या अनुभवात ते यावं. म्हणजे त्यांना समजलं ते तुमच्या अनुभवात यावं. अशा स्वरूपाचंच त्यांचं ते कायम सांगणं आहे. बरं आता ते सांगतायत ते असंही ते म्हणत नाहीत की ह्याच्यात मला आहे तसं माना. अ, ते काय म्हणतायत की तुम्ही प्रयोग करा, पटतंय का बघा, तुमचा अनुभव कसा आहे ते बघा. पण याचा अर्थ काय की ते जे काही सांगतायत ना त्याची खोली आहे ना ही खूप खूप वेगळी असणार आहे. जी मला आज समजते त्याच्यापेक्षा सुद्धा ती खूप डीप असणार आहे. असंच त्याच्याकडे मला पाहायला पाहिजे असं मला वाटतं. आता बाबा जे सांगतायत बऱ्याच साऱ्या गोष्टी, त्याच्यामध्ये काही गोष्टी पुढे येतात आणि काही ठळक गोष्टी आहेत असं मी म्हणेन किंवा काही अशी वाक्य आहेत की जी वाक्य बऱ्याचदा येत राहतात आणि ती सुद्धा एकमेकांना काय अशी पूरक असतात. एकमेकांना सपोर्ट करतात, एकमेकांना अ, ओव्हरलॅपही करतात एकमेकांच्यावरती. परंतु ती मला माझ्या साधनेकडे पाहताना, मला स्वतःच्या आतमध्ये डोकावताना, शोध घेताना ते कायम एक काइंड ऑफ प्रकाश देत राहतात आणि एक दिशा देत राहतात असं मला वाटतं. त्यातलं पहिलं वाक्य असं आहे की फ्रेंडली आणि प्लेफुली असं ते येतं. म्हणजे आपण जेव्हा साधना करायला चालू करतो, तेव्हा बऱ्याचदा सुरुवातीच्या काळातच येतं. मग म्हणतात की साधना कशी करायची आहे, तर फ्रेंडली आणि प्लेफुली. ध्यान कसं तर फ्रेंडली आणि प्लेफुली म्हणजे काय? तर खेळकर वृत्तीने आणि प्लेफुली मजेत अशा पद्धतीने आपल्याला साधना करायची आहे, ध्यान करायचंय असं ते त्यांचं सांगणं आहे. आता हे जेव्हा सुरुवातीला येतं, सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये, तर एकतर काय आहे, की असं धरूया की जेव्हा आपण पहिल्यांदा येतो आणि आपल्याला काही माहिती नाही हा सगळा अध्यात्माचा त्याच्याबद्दल फारसं माहिती नाहीये. तर त्यावेळी आपण आपला जे काही समज असतो, हा समज आपल्या ऐकण्यावरती, काही वाचण्यावरती, गोष्टीतून किंवा आपलं जे काही एक चित्र तयार झालेलं असतं, त्याच्याबद्दल तो आपला समज असतो. तर अ, असं वाटतं की ध्यान किंवा साधना हे म्हणजे काही एक खडतर तप असल्यासारखं एक आपल्या डोक्यात असं एक असतं आणि माझ्या तरी मनात होतं की हे अत्यंत ही अवघड आणि खडतर आणि अशा स्वरूपाची गोष्ट असणार आहे. आणि त्यात खूप असं कष्टप्रद असेल, शरीराला कष्टप्रद असेल आणि त्यातून आपल्याला जावं लागेल वगैरे अशा स्वरूपाचं काहीतरी एक चित्र तयार झालेलं असतं. असंही असतं की असं ऐकलेलं असतं की याच्यात खूप नियम असतात आणि ते पाळायला लागतात आणि ते नाही पाळले तर मग आपण जे करतो त्याचा परत ते सगळा उपयोग होणार नाही वगैरे अशा स्वरूपाचं काहीतरी एक चित्र तयार असतं आणि सुरुवातीलाच हा शब्द येतो, हे 2 शब्द येतात की फ्रेंडली आणि प्लेफुली. तर तेव्हा ना म्हणजे मला तरी असं वाटलं की ते खूप आश्वासक आहेत. म्हणजे ते मला तरी असं वाटलं की अच्छा अच्छा म्हणजे ते खडतर असतं किंवा ते त्रासदायक असतं, कष्टप्रद असतं असं जे काही मी ऐकलंय. तर मे बी तसंही असेल पण फ्रेंडली आणि प्लेफुली तर पण ते आहे. म्हणजे असाही डेफिनेटली एक मार्ग आहे की ज्याच्यामध्ये आपण ते अगदी मजेत आणि प्लेफुली घेऊ शकतो आणि बाबा असं सांगतायत आणि त्याच्यामुळे एक रिलीफ वाटतो. मला तरी खूप रिलीफ वाटला जेव्हा हे पहिल्यांदा मी हे वाक्य ऐकलं. आणि त्याच्यानंतर ते जेव्हा मग साधना करायला लागलो, तेव्हा लक्षात येतं की त्यांना काय म्हणायचं. म्हणजे आपण ध्यान करतो आणि तेव्हा लक्षात येतं की जसं हवं तसं ध्यान होत नाहीये. तर तेव्हा आपण तेवढे काही फ्रेंडली आणि प्लेफुली नसतो त्यावेळी आणि मग आपली भूमिका अशी थोडीशी संघर्षाची असते. असं वाटतं की अरे असं कसं? आपल्याला हे जमत नाहीये, जमायला पाहिजे आणि मला चिड-चिड होतीये, जमत नाही म्हणून किंवा
असं काहीतरी होत राहतं. आणि मग हे 2 शब्द परत-परत पुढे येतात, की अरे जे आता चाललंय हे काही याला फ्रेंडली आणि प्लेफुली नाही म्हणता येणार. म्हणजे बाबा आपल्याला जे काही फ्रेंडली आणि प्लेफुली सांगतायत आणि पहिल्यांदा जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा असं वाटलं की सोपे शब्द आहेत. तर माहिती आहे आपल्याला फ्रेंडली म्हणजे काय, प्लेफुली म्हणजे काय. अच्छा आणि खूप चांगलं आहे, सोपं वाटतंय त्याच्यामुळे उलट अजून. परंतु लक्षात येतं की तसं होत नाहीये. आणि मग ते आपल्याला गाईड करतात, की "अरे तू ज्या पद्धतीने ध्यानाकडे पाहतोयस, किंवा तुझ्या पद्धतीने साधनेकडे पाहतोयस, तर जर ते फ्रेंडली आणि प्लेफुली नाहीये याचा अर्थ काहीतरी माझ्या ओरिएंटेशनमध्ये काहीतरी दोष आहे आणि ह्या दोषाकडे हे दोष मला समजला पाहिजे. तो समजला तर दूर होईल. दूर झाला तर पुन्हा एकदा मी त्याच्यावर फ्रेंडली आणि प्लेफुल अशा भूमिकेतनं बघायला लागेल. आणि मग परत मला प्रयोगात यायला लागेल आणि प्रयोगात आलो तर मला कळेल, की अरे आता जे चाललं ते हां, आता कंपॅरेटिव्हली तर मला कळायला लागलं बरं का थोडंसं आणि आता त्या मानाने मी फ्रेंडली झालोय, आता प्लेफुली झालोय आता त्याच्याकडे पाहताना. तर अशा स्वरूपाने ना ही फ्रेंडली आणि प्लेफुली हे जे वाक्य आहे, हे मला तिथे असं दिशा देत राहिलं कायम आणि ते दिशा देत राहतं. आय एम शुअर की इतर साधकांचा पण तसाच अनुभव असणार. त्यानंतर पुढचं असं आहे, की आपण असं म्हणतो, की म्हणजे बाबांनी सांगितलं, की असं नाहीये, की ही ध्यान आणि साधना जी काही आहे, असं आपल्या एक साधनेच्या काळामध्ये आपण आपलं छान वाटतंय किंवा शांतता वाटतीये. पण दिवसभरामध्ये मात्र आपण अ, तोच गोंधळ चालू आहे, तेच चालू आहे. असं असं 2 ह्याच्यामध्ये असं विभागलं जाणार नाही. म्हणजे सुरुवातीला विभागलं असेल, पण इव्हेंच्युअली असं राहणं अभिप्रेत नाहीये. तर काय अभिप्रेत आहे तर जे काही ध्यान आणि साधना मला जी समजलेली आहे किंवा जी काही मी करतोय, तर ती माझ्या आयुष्यामध्ये मुरत चालली आहे. असं होणं अभिप्रेत आहे, असं ते खूप सुरुवातीलाच ते आपल्याला सांगतात. मग जेव्हा आपण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा बघायला लागतो, की आतमध्ये आपण शांत आहोत का? असं आपण बघायला लागतो, की काय चाललंय आतमध्ये? त्याच्याबद्दल आपण जागृत व्हायला लागतो. तर त्यावेळी असं लक्षात येतं, की आपण मग फ्रेंडली आणि प्लेफुली कसे नाही आहोत असं लक्षात येतं. कारण का, की त्यावेळी जेव्हा आपण असं आतमध्ये बघायला लागू आपल्या, तर आपल्याला आपल्या अहंकाराचं दर्शन व्हायला लागतं. म्हणजे आपण कसा आपला मीपणा सगळा घोळ घालतोय हे आपल्या लक्षात यायला लागतं. सुरुवातीला तर असं आपल्याला वाटत असतं, की अहंकार हा काय माझ्याकडे नसतोच. हा अहंकारी तर बाकीचे लोक असतात आणि मी तर कायम माझ्याकडे माझ्या स्वतःसाठी सगळी जस्टिफिकेशन्स असतात. तर तसं जर असेल, तर आपल्याला अहंकाराची खरं ओळखच नसते आपली. आपल्याला इतरांच्या अहंकाराची खूप ओळख असते, कारण त्याचा आपल्याला खूप त्रास होत असतो. पण जेव्हा मी माझ्या अहंकाराकडे पाहायला लागतो, तेव्हा लक्षात येतं, की अरे बापरे! की हे कसं काय आता असं कसं माझ्या आतमध्ये मी कसं काय असा असू शकतो? असंच पहिला वाटायला लागतं. आणि त्याचा अर्थ काय होतो, की त्याचा अर्थ मी तेवढा फ्रेंडली आणि प्लेफुली नसतोच ॲक्चुअली. माझ्या अहंकाराचा अभ्यास करताना डेफिनेटली नसतो. आणि तसं जर असेल, तर मग मला असं वाटतं, की अरे मला अ, हे वेगळ्या पद्धतीने बघायला पाहिजे. म्हणजे आपल्या अहंकाराचं स्वरूप लक्षात घेताना सुद्धा मला फ्रेंडली आणि प्लेफुली राहायला लागेल, असं मला लक्षात यायला लागतं. म्हणजे हे जे वाक्य जे पहिल्यांदा आलं, हे जे शब्द आले फ्रेंडली आणि प्लेफुली हे आपल्याला अशा वेगळ्या-वेगळ्या लेव्हलला आपल्याला मदत करत राहतात. मला अजून एक गोष्ट जाणवली, की जेव्हा व्यवहाराच्या पातळीवरती येतो, जेव्हा मी माझ्या म्हणजे बिझनेसच्या रिलेटेड आणि अ, खूप काही समस्या असतात आणि मग त्यावेळी खूप संघर्षाची भूमिका असते. मग त्यावेळी असं कायम लक्षात येत राहिलं, की अरे ही इथे सुद्धा फ्रेंडली आणि प्लेफुली आपण असायला हवं ॲक्चुअली आणि जर मी असेल, तर मी अधिक चांगल्या प्रकारे ते प्रश्न हाताळू शकतो आणि हाताळू शकीन आणि तसं होत राहिलं आणि काय माझ्या लक्षात आलं, की अरे जिथे-जिथे नाहीये, आपण प्लेफुली नाही आहोत, आपण फ्रेंडली नाही आहोत, तर त्या ठिकाणी ह्या शब्दांची काय मदत होत राहते. मी काय असं म्हणत आलो, की हे बाबांनी 2 दिलेले आपल्याला 2 घोडे आहेत फ्रेंडली आणि प्लेफुली. तर हे कायम हे घोडे आपल्याबरोबर असायला पाहिजेत आणि ते घेऊन जायचं. जिथे कुठे जायचं त्यांच्या बरोबर जायचं आणि ते आपल्याला कायम योग्य दिशा दाखवत राहतात. त्यांच्या मागे जात राहायचं. म्हणजे ती साधना असेल, माझ्या स्वतःचा अभ्यास असेल, व्यवहार असेल, या सगळ्या ठिकाणी हे फ्रेंडली आणि प्लेफुल येतात आणि दिसायला तरी ते खूप सिंपल असतील ते शब्द आणि असं वाटतं, की सहज वापरले असतील त्यांनी. पण तसं नाहीये ते आणि ते ज्या त्यांच्या अ, अ, ज्ञानाची जी काही त्यांची पातळी आहे, त्यातनं जे येतंय, त्यातनं असं कॅज्युअल येणार नाही. स्पेशली जेव्हा ते अध्यात्माचं बोलत असेल, तर कधीच नाही येणार. तर त्याच्यामुळे ह्या 2 शब्दांकडे मी असं वेगळ्या पद्धतीने पाहत आलो. असं काही पहिल्यांदाच मला ते कळालं असं नाही, पण जसं मी बघत आलो, तसं मला कळायला लागलं, की अरे, हे शब्दांचे अर्थ खूप वेगळे आहेत आणि खूप वेगळ्या पद्धतीने घ्यायला पाहिजेत आणि ते खूप डीपर त्यांचे इफेक्ट्स होऊ शकतात आणि होतायत आणि होत होत राहिलेत आणि होत आहेत. तर अजून एक त्यांचं वाक्य येतं खूप साधनेच्या संदर्भात खूप लवकर ते असं की कंट्रोल नाही आणि कॉन्सन्ट्रेशन नाही असं ते सांगतात, की आपल्याला काही कंट्रोल करायचं नाहीये आणि काही कॉन्सन्ट्रेशन करायचं नाही. तर हे पण
पुन्हा एकदा खूप आश्वासक, की असं वाटतं की आपल्याला स्वतःला कंट्रोल करायचंय, आपल्याला स्वतःला शांत करायचंय. आपलं मन असं कसं इकडे-तिकडे भरकटू शकतं. किंवा आपल्याला एका जागी बसायचंय. कंट्रोल करायला पाहिजे आपल्याला असं. ध्यान करायचं म्हणजे एका जागी बसून राहायला पाहिजे. दुखलं इकडे-तिकडे तरी बसायला पाहिजे. याचा अर्थ कंट्रोल करायला लागतंय आणि बाबा तर म्हणतात कंट्रोल नाही आणि कॉन्सन्ट्रेशन नाही. तर कॉन्सन्ट्रेशनचं काय आपल्याला माहिती असतं, की आपल्याला जेव्हा स्वतःला लक्ष इकडे-तिकडे विभागलेलं असतं सगळं, स्पेशली शाळेत असताना, अभ्यास करताना, तर आपल्याला सांगितलेलं असतं, की "अरे, कॉन्सन्ट्रेट करा तुम्ही. तिथं लक्ष तुमचं असू द्या." आणि त्यावेळी इच्छा तर नसते, त्रास होत असतो, पण आपण जबरदस्तीने कॉन्सन्ट्रेट करत असतो. म्हणजे कंट्रोल आणि कॉन्सन्ट्रेशन हे जे 2 शब्द आहेत ना, जबरदस्ती पुढे आणतात आणि बाबा काय म्हणतात, की बाबा तर असं म्हणतात, की हे 2 शब्द तुमच्या डिक्शनरीतूनच काढून टाका. तर याचा अर्थ काय होतो, की ना जबरदस्ती नाही. म्हणजे याच्यामध्ये ना जबरदस्तीने काही घडणार नाही. म्हणजे तुम्ही जर अ, आणि सुरुवातीला शब्द कुठे येतो? शवासन ध्यानात येतो, की तुम्ही जेव्हा श्वासाकडे श्वासाच्या बरोबर आहात, तर त्यावेळी श्वासाला कंट्रोल करू नका आणि पोटाच्या इथे तुम्ही कॉन्सन्ट्रेट करू नका. या ठिकाणी ते 2 शब्द येतात. पण मला नंतर असं लक्षात आलं, की ते 2 शब्द केवळ तेवढ्यासाठी नाही आहेत. ते सगळीकडेच आहेत ते. म्हणजे मला जर मी शवासन ध्यान करतो फॉर एक्झाम्पल आणि त्यावेळी मी आता माझ्या 4थ्या अवस्थेत आहे आणि माझ्या मनात जे विचार आहेत त्यांच्याबरोबर आहे आणि त्यावेळी जर माझ्या लक्षात आलं, की मला कुठेतरी पाठ दुखतीये, तर मला ती कंट्रोल करून काहीच होत नाही, की आता ते दुखणं जरा कंट्रोल करतो. कारण मी आता 4थ्या अवस्थेत आहे. असं करून काही होत नाही. सगळं विचारांचा अजून गोंधळ वाढतो. तर त्यावेळी त्याला अॅड्रेस करायला पाहिजे. त्याला ती पाठ दुखतीये, तर त्याला थोडंसं ॲडजस्ट केलं, तिथला ताण दूर केला. दूर केल्यानंतर आता पुन्हा एकदा मी 4थ्या अवस्थेत आलो. असं करायला काहीच हरकत नाही म्हणजे असं करायलाच हवं. कारण जबरदस्तीने काही होणार नाही याच्यामध्ये. ही एक पहिली गोष्ट आहे. पुढची गोष्ट आहे आणि दोघी म्हणजे फ्रेंडली आणि प्लेफुली आणि कंट्रोल नाही आणि कॉन्सन्ट्रेशन या दोघांमध्ये पण एक ओव्हरलॅप काय आहे, की ना अ, याच्यामध्ये ओढून-ताणून काही करायचं नाही आपल्याला. खडतरता जी मला आपल्याला जी वाटते, की असेल या सगळ्या प्रवासामध्ये, तर ती नाहीये ॲक्चुअली. तशा पद्धतीने याच्याकडे नाही पाहायचंय. तर अशा ह्या दोन्ही वाक्यांमधनं येतंय. हे आपल्या लक्षात येतं. आणि दुसरी गोष्ट काय, की अ, अ, जर मला असं काही जबरदस्तीने काही घडणार नसेल तर मग मला सगळीकडेच असं बघता येईल, की असं जबरदस्ती करण्याचं का माझं दृष्टिकोन काय आहे? सारखं असं कंट्रोल करणं, कॉन्सन्ट्रेशन करणं त्यातनं जी काही जबरदस्तीचा भाव येतोय, तर हा मला माझ्या रोजच्या आयुष्यातही बघता यायला लागतो, बघता येतो आणि मग तिथेही तो निवळायला लागतो. तर म्हणजे श्वास ध्यानाच्या 3ऱ्या अवस्थेत हे येत असेल, कंट्रोल नाही, कॉन्सन्ट्रेशन नाही. पण त्याच्यापासून जेव्हा बाबा असं म्हणतायत, की डिक्शनरीतूनच काढून टाका आणि असं एवढं स्ट्राँग जजमेंट बाबा कधी देताना पाहिलं नाही. पण ते याच्याबद्दल अशा काही-काही गोष्टींबद्दल बोलतात. तर याचा अर्थ असा होतो, की खरोखरच जबरदस्तीला जागा नाहीये अध्यात्मामध्ये. अजून एक पुढचा असा त्यांचं येतं नेहमीच येतं, की ना हे जे काही आहे ना आपल्याला हे मिळवायचं नाहीये, तर हे उलगडायचं आहे. असा एक अ, अं, त्यांच्या बोलण्यातनं येतं. आता होतं काय, की आपला सूर कसा असतो, की मला काहीतरी म्हणजे व्यवहारात तरी असा असतो, की आपल्याला मिळवायचं असतं आणि मग त्याच्यामध्ये अ, अ, पैसा-अडका असेल, काहीतरी मान-सन्मान असेल, अ, जे काय असेल बाहेरून मला मिळवायला लागतं. ते काहीतरी करायला लागतं, कष्ट करायला लागतात, मिळवायचं असतं. तर तीच भूमिका घेऊन आपण व्यवहारातली भूमिका घेऊन आपण आपल्या रोजच्या आपल्या साधनेमध्ये येतो आणि आपल्याला असं वाटतं, की इथेही मला मिळवायचंच आहे नॅचरली. कारण असं म्हणतात, की याच्यात सुख, समाधान, शांती, आनंद असं काहीतरी आहे वेगळा. तर तो आपल्याला मिळवायला लागेल. कारण नाही आता माझ्याकडे तसं त्या प्रतीचा जे काही ते म्हणतायत. तर मग तो मिळवण्यासाठी मला काहीतरी करायला लागेल. मग आपण काय त्या ध्यानाकडे आणि याच्याकडे काय म्हणतात मिळवण्याच्या भूमिकेतनं बघत राहतो. आणि आपण जे अध्यात्माबद्दल आधी बघितलेलं असतं, असं वाटत असतं, की त्यातनं काहीतरी शक्ती मिळत असतील लोकांना, काही सिद्धी किंवा काही सोबत मान-सन्मान तरी कारण लोकं आपलं ऐकायला लागतात, की काय सांगतायत ते लोकं. अशा पद्धतीने काहीतरी आपल्याला मिळवायची भूमिका त्याच्यामध्ये असते. बरं काही नाही तर शांती, समाधान, आनंद तरी मिळवायचा आहे. पण हे नाही तर ज्ञान तरी मिळवायचंय. म्हणजे आपल्याला असं वाटतं, की काहीतरी मिळवायचं याच्यामध्ये आणि बाबा तर काय म्हणतात, की आपल्याला मिळवायचं नाही तर आपल्याला हे उलगडायचं आहे. तर हे त्यांचं वाक्य येतं खूप वेळा, की "मला आपल्याला मिळवायचं नाही, उलगडायचं आहे." तर मग काय होतं ह्याच्यामध्ये, की प्रत्येक ठिकाणी म्हणजे आसन करताना जेव्हा मी असं स्वतःच्या शरीरावरती जास्त जबरदस्ती थोडासा ताण देतो का? जास्त ताण देतो का? तर मला असं वाटतं, की ते लवचिक व्हायला पाहिजे. तेव्हा मला लक्षात येतं, की अरे इथं परत मिळवण्याची भूमिका आहे.
माझ्या शरीराबरोबर नाही, त्याला जेवढं सहन होते त्याच्या बरोबर नाही, त्याच्या लिमिट पर्यंत नाही करत आहे. लिमिटला कसं क्रॉस करून मला कसं बाकीचे कसे जसं गुडघ्याला डोकं टेकत असेल फॉर एक्झाम्पल, तर माझं कधी टेकेल असं काहीतरी मिळवण्याची भूमिका आपल्या आसनांमध्ये आहे आणि साधनेच्या इतर घटकांमध्ये पण आहे. तर मग असं लक्षात येतं की अरे जर मिळवायचं नाहीये तर मग ही भूमिका पण नाही चालणार, असं आपल्याला रिलेट करता येऊ शकतं हे जे सांगतात या सगळ्या गोष्टी. आणि आता असं मला आपल्याला असं वाटतं की ज्ञान तर मला मिळवायचंय कमीत कमी. असं कसं असेल की जर मला कुठेतरी मला वाचायला लागतं, तर बाबांचं मी ऐकतोच, तर त्यातनं मला ज्ञान मिळतं किंवा पुस्तकातनं मिळतं, ग्रंथातून मिळतं, काहीतरी व्हिडिओज आहेत आजकाल, तर त्याच्यातनं मिळत असतं. जर मला सगळीकडनं ज्ञान जर मी मिळवत असेल, तर ते तरी मला मिळवलं पाहिजे. ते उलगडायचं असं कसं काय? तर मग आपल्या नंतर लक्षात येतं, की ना बाबा जे ज्ञान म्हणतात तर ते वेगळ्या स्वरूपाचं आहे. तर ते बोधाचं आहे, म्हणजे बोधातून येणारं ज्ञान आहे. बोधात्मक ज्ञान आहे. म्हणजे माझ्या अनुभूतीतनं, माझ्या प्रचितीतनं, माझ्या त्यातून ते येणारं ज्ञान आहे. ते मग हे सगळं काय आहे, की जे मी बाहेरून आणतोय, तर ते मग ती माहिती असंच म्हणायला पाहिजे त्याला, की ती माहिती आहे. त्या ग्रंथातनं मला मिळाली, बाबांच्या सांगण्यातनं मला मिळाली. पण जोपर्यंत माझ्या अनुभवात येत नाही, तर तोपर्यंत त्याला मला ज्ञान नाही म्हणता येणार. तोपर्यंत मला मला काहीतरी गोष्टी कळतायत, स्पष्ट होतायत. असंच मला त्याच्याकडे पाहायला लागेल. आणि जेव्हा ते माझ्या बोधात येईल, माझ्या अनुभवात येईल, तेव्हा त्याला ते ज्ञान तिथे तर ते तिथे असेल. ज्याचा अर्थ असा होतो, की शांतता मला असं वाटतं, की मी मिळवतोय कारण का मी गोंधळात आहे आणि मी ध्यान करतो, तेव्हा मला शांतता बाहेरून मिळते. पण ॲक्चुअली तसं नाहीये खरं. तर आपल्या हळू ते लक्षात येऊ शकतं, की शांतता ही मी मिळवत नाहीये, तर माझा वरचा गोंधळ दूर होतोय. म्हणजे मी उलगडतोय, म्हणजे मला गोंधळ आहे, तर तो उलगडला जातोय आणि तो उलगडल्यानंतर शांतता वरती येते. ही शांतता आहेच आहे तिथे. म्हणजे हे सुरुवातीला हे पटत पण नाही आणि असं अनुभवाला पण येत नाही. असं वाटतं, की मी आता गोंधळात होतो ना, आता मला शांतता मिळाली आहे. मी त्रासदायक वाटत होतं मला, पण आता मला समाधान वाटतंय. म्हणजे मी बाहेरनं आणतोय असं मला वाटतं. पण ॲक्चुअली मी खरं तर अनकव्हर करतोय. म्हणजे वरच्या सगळ्या गोष्टी ज्यांनी गोंधळ झालेला आहे, ज्यांनी प्रॉब्लेम तयार झालेले आहेत, त्यांचा निराश होतोय आणि त्या निराशेच्या भूमिकेतून जे राहतंय ते उलगडतंय आणि अशा स्वरूपाचं ते मिळवायचं नाही, पण ते उलगडायचं आहे. असं ते त्यांचं ते वाक्य आहे. अशी अजून वेगळं वाक्य त्यांचं एक नेहमी येतं ते असं, की आपल्याला ना वर्तन नाही बदलायचं आहे. तर आपल्याला वृत्ती बदलली आपली, तर वर्तन बदलेल. तर असं ते म्हणतात. म्हणजे आणि वर्तन हे म्हणजे वृत्ती बदलली तर वर्तन बदलेल आणि वृत्ती ही जाणण्याने बदलेल, असं ते सांगतात. तर आता अ, तर वृत्ती म्हणजे काय? तर एक सिंपल असा विचार करूया आपण, की युजुअली काय होतं, की काहीतरी घडतं आणि काहीतरी घडतं आणि आपण त्याला पटकन रिएक्ट करतो. रिएक्ट केल्यानंतर मग आपल्या म्हणजे मनात रिएक्शन होते पहिल्यांदा. त्याचं रूपांतर आपल्या कृतींमध्ये होतं म्हणजे वर्तनात होतं आणि मग काहीतरी घडतं आपल्या हातून आणि मग नंतर आपल्या लक्षात येतं, की अरे असं नव्हतं करायला पाहिजे आपण किंवा असं नाही वागायला पाहिजे. मग आपण काय करतो, की वरचं-वरचं वागणं कसं बदलेल आपलं, ह्याच्याकडे आपला भर असतो. आणि कायम असंच बघत असतो, की मी वरचा कसं वागेल, बाहेरचे लोकं त्याच्याबद्दल मला काय म्हणतील, अशा स्वरूपातच आपण कायम बघत असतो. तर हे वरवरचं झालं. परंतु जर मी आतमध्ये जर मला खरोखरच बदल तर मला आतमध्ये घडवायचा आहे. जर आतमध्ये बदल घडला, तर आपोआपच माझं वर्तन बदलणार आहे. तर हे जे बाबांचं वाक्य येतं, हे खूप हे फार लवकर येतं, पण कळायला आणि वळायला, समजायला तसा वेळ लागतो तो. त्याचं कारण असं की आपण एवढं वर्तन बदलण्याच्या भूमिकेत असतो. कारण कायम लोक मला आपल्याला काय समजतायत, काय बोलतायत, आणि मी कसं योग्य दिसायला पाहिजे, योग्य बोललं पाहिजे, योग्य वागलं पाहिजे. असं कायम आपलं आतमध्ये चालू असतं आणि वरवरच्या बदलावरती आपला खूप भर असतो. खूप पुस्तकं लिहिली गेली त्याच्यावरती, की तुम्ही कसं बदलायला पाहिजे वरून. आणि ते सगळं वरवरचं आहे. आतमधनं बदलणं ही गोष्ट तशी अ, गहन आहे आणि आणि बाबा म्हणतात, की हे जाणण्याने बदलाल. म्हणजे काय तर याचा अर्थ काय होतो, की आतमध्ये पुन्हा एकदा जे काही चाललेलं आहे माझ्या आतमध्ये, ते जर मी जाणत गेलो, तर त्याचा निराश होत राहील आणि मग त्याच्यातनं जे वर्तन बदलेल ते आपोआप बदलेल आणि मी ठरवणार नाही ते, की कसं मला वागायचं हे मी नाही ठरवत आहे. तर आतली अवस्था बदलल्यामुळे माझं वरचं बिहेवियर बदलतंय आणि त्याच्यातनं वर्तन म्हणजे ते वरचं वर्तन बदलतंय. तर हे एक बाबांचं खूप वेळा येतं आणि त्याच्यामुळे काय होतं अजून एक मोठं प्रेशर निघून जातं, की मी अ, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, काय या ठिकाणी मी कसं माझ्या रिएक्शन गेल्या पाहिजेत किंवा रिस्पॉन्सेस गेले पाहिजेत. ह्याच्यातून आपण बाहेर पडतो. अ, करत राहतो व्यवहाराच्या पातळीवरती, पण हे समजत राहतं, की अरे ते
ते नाहीये पुरणार आपल्याला. आपल्याला आतच पाहायला पाहिजे. आतच आपण निवळत गेलो तर ह्या गोष्टी आपोआप घडणार आहेत. अजून एक मला अ, आवडणारी बाबांचं वाक्य असं की ते म्हणतात की जर असं मी म्हटलो की आता मला ही गोष्ट कळाली बरं का, हां, आणि याच्याबद्दल मी शुअर झालो. तर ते म्हणतात की काय की त्यात एक धोका आहे असं ते म्हणतात की कळत राहण्याची प्रक्रिया थांबून राहील म्हणतात. म्हणजे जर कळणं असं मला जर ठाम वाटायला लागलं, हे मला कळालं, असं जर मला ठाम वाटायला लागलं, तर कळायची भूमिका प्रक्रिया थांबायची शक्यता आहे, थांबेल. आता इथे काय होतं, की म्हणजे असं खूप वेळा झालंय माझ्या बाबतीत. तर मी असं बाबांना मला हे समजलं, मला आता हे कळालं, असं म्हणून गेलेलो आहे आणि बाबा त्यावेळी दरवेळी असं म्हटलं, की "हां, छान आहे. अच्छा, ऐकून घेतलं, छान आहे." परंतु असं म्हणत-म्हणत परत तिथे परंतु येऊन ते काहीतरी त्याला वेगळे डायमेन्शन्स परत देत राहतात, परत देत राहिलेत. मग असं लक्षात आलं, की असं का बाबा? तुम्ही तर म्हणताय, की जाणायचंय. आता मला जाणलंय मी काहीतरी आणि सांगतोय जाणलंय आता. तर मग त्याच्यामध्ये पण असं का? तर असं मला कायम वाटत राहिलं आणि नंतर मला लक्षात आलं, की त्याचा अर्थ काय? की त्याचा अर्थ असा आहे, की जेव्हा मी असं म्हणतो ना, की मला कळालंय, असं मी टिक मारतो. आपल्याला एक सवय असते, की अ, परीक्षा देताना एक प्रश्न असतात. हा प्रश्न त्याचं उत्तर दिलं टिक, हा झालं टिक, 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 टिक आणि संपलं सगळं. तर आपल्याला असं वाटतं, की अध्यात्म पण असंच असणार आहे, की काहीतरी एक मला समजलं टिक. आता पुढचं मला काहीतरी समजलं, तिथे टिक मारला. पुढचं समजलं, पुढचं टिक. आणि असं सगळं टिक झालं, की मला सगळं कळेल. असा काहीतरी भूमिका घेऊन आपण त्याच्याकडे पाहत असतो. म्हणजे तसं नाहीये ॲक्चुअली. आपली कळण्याची भूमिका कशी आहे, आपल्याला काहीतरी कळालं, जे आधी नव्हतं समजलं कळालं. परंतु आपण जर ओपन असू, तर अजून त्यात रिफाइनमेंट होत राहील आणि रिफाइनमेंट डेफिनिटली होणार आहे. म्हणजे जोपर्यंत बाबांना जे समजलंय, ते जर आपल्याला कळलं नसेल अ, अ, आणि तर तसं जर असेल, तर आपल्याला कायम असं बघायला पाहिजे, की अ, माझी कळत राहण्याची भूमिका मला ओपन ठेवायला लागेल. असं नाही म्हणून चालणार, की आता मला हेच समजलेलं आहे, आता हे पूर्ण झालं, आता मी पुढचं म्हणजे एक चॅप्टर झाला, पुढच्या चॅप्टरला चाललो. असं नाहीये अध्यात्माचं स्वरूप. आपण कायम वेगळ्या-वेगळ्या जे अँगल्स पुढे येत राहतील, समजतील आपल्याला, डेफिनिटली समजतील. आधीपेक्षा जास्त चांगलं समजलंय हे आपल्या लक्षात येईल. हं, असंही वाटेल, की आता मला कळालंय असंही वाटेल, पण नंतर लक्षात येईल, की त्यात रिफाइनमेंट्स होत राहतात. ज्या अर्थी त्यात रिफाइनमेंट होत राहतात याचा अर्थ असं मी ठाम होणं, की मला हे कळालंय, ह्याच्यामध्ये अडचण आहे आणि दोष आहे. तर त्याच्यामुळे तिथं न अडकणं हे आपल्या हिताचं आहे. हे आपल्याला अ, अ, समजत राहील. तर आता हे जे बाबांचे बरं अशी बाबांची अजून बरीच वाक्य आहेत आणि मी त्यातली काही वाचून दाखवतो. मी लिहिली आहेत बरीच खूप आहेत माझ्याकडे अशी. तर अ, विशुद्ध जाणण्याची भूमिका म्हणजे हे एक त्यांचं वाक्य आहे, की काय आपली भूमिका कशी असायला पाहिजे तर विशुद्ध जाणण्याची. सत्यान्वेषी दृष्टी म्हणजे आपल्याला दृष्टी काय असली पाहिजे, शोध कसा असला पाहिजे, की सत्यान्वेषी. आपल्याला फक्त जाणत जायचंय. आणि मोकळेपणाने शोध, प्युअर ऑब्झर्वेशन किंवा ही जी सगळी प्रोसेस आहे, ही डिस्कव्हरी आहे. हा एक आंतरिक शोध आहे. हे एक त्यांचं वाक्य आहे. अ, अजून एक वाक्य जे मला प्रचंड आवडतं ते हे, की ही सगळीच आवडतात नाही असं नाही, पण त्यातल्या त्यात थोडंसं, की आधी आपल्याला अज्ञानाचं ज्ञान होत राहील आणि मग त्याच्यानंतर ज्ञानाचं ज्ञान होईल. तर म्हणजे आपली घाई काय असते, की आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे. आपण सारखं त्या ज्ञानाच्या मागे आहोत. पण हा जो आतमध्ये जो काही गोंधळ चाललेला आहे आतमध्ये, मी जे काही बनवून ठेवलेलं आहे माझ्या अहंकाराने, तर त्याला डावलून किंवा त्याला ओलांडून किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करून असं ते ज्ञान होईल असं हे वाक्य सांगत नाही बाबांचं आणि मला मला पण अनुभवाने असं वाटतं, की ते तसंच आहे असं असणार आहे ते. तर समोर जे येतं ते अज्ञान येईल आपल्या आणि त्याचं मला ज्ञान होईल. मला कळेल, की माझा गोंधळ कसा चाललाय त्याचं मला ज्ञान होईल. आणि त्याचा निराश झाला तर मग पुढचं मला समजायला लागेल. किंवा जे अनुभूतीने कळतं ते कशाने कळत नाही असं बाबांचं वाक्य आहे, की म्हणजे अनुभूती, प्रचितीच्या त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे पुढे येतं. अ, बोधाने समजलं तर परिवर्तन आपोआप होत राहील. तर अशी अजून अजून बरीच काही वाक्य आहेत. तर आता ही सगळी जी वाक्य आहेत, तर तर ह्या सगळ्या वाक्यांना मी मंत्र म्हणतोय बाबांचे आणि ते काय होतंय, की हे सगळे हे म्हणजे जे आता मी सांगितले आणि माझं आणि ह्या काही त्यातल्या त्या ह्या मंत्रांचं रिलेशन सांगितलं. तर असं मला तरी लक्षात आलं आणि तुमच्याही लक्षात आलं असेल, की त्यांनी मला काहीतरी दिशा दिली, दृष्टी दिली. जिथे-जिथे दोष आहेत, तर ते त्यांनी पुढे आणले. आणि हे सगळे मंत्र जे होते ते कुठे कोणी कॉन्ट्राडिक्ट करत नव्हतं. म्हणजे ह्या ह्या ध्यान करत असताना हा मंत्र बरं का आणि इतर वेळी मात्र त्याची गरज नाही. इतर वेळी तो वेगळा, व्यवहाराच्या वेळी तिसराच. असं नाहीये हे सगळे.
त्यांचं एम्फसिस थोडंसं इकडे-तिकडे वेगळं थोडंफार कमी जास्त असू शकतं. परंतु ते सगळेजण एकच दिशा दाखवतायत कायम आणि ते परस्पर पूरक आहेत. कॉन्ट्रॅडिक्शन तर अजिबातच नाही. ओव्हरलॅप आहे त्यांच्यामध्ये. कुठे इथे एम्फसिस जास्त आहे, कुठे इथं एम्फसिस जास्त असेल, परंतु दिशा मात्र कायम त्यांची ते आहे. आणि मंत्राची जी व्याख्या आहे, की ज्याचं मनन केल्याने आपलं तारण होतं, म्हणजे आपलं कल्याण होईल. तर हे तेच मंत्र आहेत, की ते आपल्याला जागं ठेवतात कायम. आणि अ, तर कायम जिथे कुठे मी वाहवत जातोय सुखाच्या मागे किंवा दुःखामध्ये काही असेल, पण त्या प्रत्येक ठिकाणी जर मी जागा राहण्याची माझी भूमिका असेल, तर त्या जागा राहण्याच्या भूमिकेला हे सगळेजण सपोर्ट करतात, हे सगळे मंत्र. आणि काय मला मिसमॅचेस दाखवतात, की अ, जिथे कुठे मी फ्रेंडली नाहीये, तो भाग पुढे येतोय. प्लेफुली नाही, ते पुढे येतोय. माझी भूमिका जाणण्याची नाहीये, मिळवण्याची आहे, तर तो भाग पुढे येतोय. मी माझं वर्तन बदलण्याच्या भूमिकेत आहे, तर तो मंत्र पुढे आणताय. ते काय असं पुढे आणतंय मला, की अरे तू कसं कुठे ते त्याचे काही दोष आहेत, ते दोष ते पुढे पण आणण्याचा त्यांची ती भूमिका आहे. तर म्हणजे मला असं लक्षात आलं, की हे जे बाबांची ही वाक्य आहेत आणि हे जे मंत्र आहेत, तर ते सुरुवातीला मला आठवायला लागत असतील, लागत होतेच रादर, की आणि नंतर लक्षात यायचं, की अरे ते जे फ्रेंडली प्लेफुली म्हणतात, ते आता तसं नाहीये का? बरं, अच्छा. तर ते काय बाबा म्हणत होते? मग नंतर लक्षात येतं, की हां, ते मिळवण्याची भूमिका आणि उलगडण्याची भूमिका असं ते काहीतरी म्हणत होते. तर ते असं मला आठवायला लागत असेल आधी, लागत होतेच. पण नंतर आपण त्यांचं जेव्हा त्यांच्याबद्दल ते जेव्हा अशी मदत करत राहतात आपल्याला, तेव्हा ते आतमध्ये रुजतात. कारण आता ते नंतर मग आठवायची गरज नाही. तर ते खूप सोपे आहेत पहिली गोष्ट. पण नंतर ते आठवायची गरज नाही पडत. जेव्हा आपोआपच ते पुढे यायला लागतात. म्हणजे ना मला असं मला वाटतं की ते मुरतात आतमध्ये. आणि जर बीज हा शब्द जर आपण घेतला, तर त्याचा अर्थ जर असा घेतला, की बीज जेव्हा ते मुरतं, तर त्याचा आतमध्ये ते फुलतं, त्याचा वृक्ष होतो. तर तशा प्रकारे हे मंत्र आतमध्ये बीज धारण करतात असं म्हणेन मी. आणि आणि त्यांनी एकदा बीज धारण केलं, की मग आपल्या साधनेला ते आपोआपच कायमच दिशा देत राहतात. कारण ते आलेत कुठून? तर बाबांना जे सत्य समजले, तिथून ते आलेले आहेत. तिथे ती दिशा ते दाखवतायत. आणि दाखवतायत दिशा कुठे? तर ते कुठल्याही पातळीवर दाखवतायत. मी ध्यान करताना दाखवतायत, साधना करताना दाखवतायत. त्याच्यानंतर व्यवहारात दाखवतात, वेगवेगळ्या पातळीवर दाखवतात, पण भूमिका कायम तीच आणि दिशा कायम तीच ते मला पुढे आणतात. तर जपांच्या बाबतीत असंही म्हटलं जातं, की मंत्रांचे जप हे जपाकडून अजपाकडे जावेत. म्हणजे काय, की ते तुम्हाला उच्चारायचीच आवश्यकता नाही पडली, इतके ते मुरले. तसे हे मंत्र आहेत आणि ते अशा पद्धतीने मुरून जातात. आता हे सगळं मंत्र हा शब्द पण मी त्याला फार नंतर माझ्या लक्षात आलं, की याला मंत्र म्हणता येईल असं खरं म्हणजे. आधी मला असं मी याला काही मंत्र म्हणत नव्हतो. बाबांनी काहीतरी सांगितलंय आपल्याला, ते लक्षात ठेवायला पाहिजे, तसं बघायला पाहिजे. असंच कायम दृष्टिकोन होता. पण हे सगळे मॅच होतंय त्या मंत्रांच्या डेफिनिशनशी मॅच होतंय, बीजमंत्राशी मॅच होतंय. म्हणून मला असं वाटतं, की हे बाबांनी आपल्याला दिलेले हे बीजमंत्र आहेत. आणि बाबांनी आपल्याला साधना दिली. आणि त्याच्यानंतर वैचारिक स्पष्टता दिली अध्यात्माच्या बाबतीत देतायत ते. आणि त्यातून असे काही ठळक गोष्टी पुढे येतात, त्याला आपण मंत्र म्हणूया, की ज्या प्रत्येक ठिकाणी बाबांचं येतंय त्याच्यावरती एम्फसिस येतोय या सगळ्यांवरती. तर त्यांनी जी सामुग्री आहे, ती मला असं लक्षात आलेलं आहे, की ही पूर्ण आहे. म्हणजे ही पुरणार आपल्याला. एवढं सफिशियंट आहे. सफिशियंट म्हणजे कंप्लीट आहे हे, की अध्यात्म अ, जर आपल्याला आतमध्ये त्यात उतरायचं असेल आणि ते सगळं समजून घ्यायचं असेल, तर हे पूर्ण आहे, कंप्लीट आहे. अ, याचा अर्थ असा मी म्हणत नाही, की बाहेर दुसरं आपण ग्रंथ वाचू नये, दुसऱ्यांनी सांगितलेला इतर सगळ्या सत्पुरुषांनी, महात्म्यांनी जे काही आपल्याला दिलंय समोर आणून त्याचा अभ्यास करू नये असं मला अजिबात म्हणायचं नाही. ते आपण करायलाच हवं. डेफिनेटली करायला हवं. पण असा जर विचार केला, की बाबांनी जे दिलंय त्यात काही राहिलंय आणि म्हणून मी आता पतंजली योग दर्शनाचा अभ्यास करतो किंवा म्हणून मी आता इतर कुठल्या ग्रंथांचा अभ्यास करतो. असा जर विचार केला ना, तर त्याच्यामध्ये थोडासा दोष येईल असं मला वाटतं. तर इतर ग्रंथांचा अभ्यास करत राहिलो तर काय होईल, की बाबांनी दिलेली सामुग्री अजून सघन होत राहील, अजून माझ्या आतमध्ये मुरत राहील. असं मी त्याच्याकडे पाहत आलो खरं म्हणजे. आणि मला तरी ते करेक्ट वाटतं, कंप्लीट वाटतं, पूर्ण वाटतं. अ, तर म्हणजे हे जे बाबांनी दिलेले बीजमंत्र आहेत, आय एम शुअर हे तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले आहेत आणि आय होप आणि तुम्हालाही काही तुम्ही त्याला मंत्र म्हटला नसेल आत्तापर्यंत, पण मी जे म्हटलो याच्याशी तुम्ही डेफिनेटली रिलेट केला असणार. कारण जे काही माझ्या अनुभवाला आले त्यांच्या संदर्भात तुमच्या अनुभवाला तसं नक्कीच आलेलं असणार. तर
तर आता ह्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मला हे जे मी बोललो होतं ते थांबायच्या आधी मी एक मागणं मागतो बाबांकडे, की तुम्ही जे आम्हाला आतापर्यंत गाईडन्स करत आलात आणि करताय आता आणि करत राहणार आहात, ऑफकोर्स करत राहणार आहात. तर ते तसंच तुम्ही करत राहा. जे काही तुम्ही आम्हाला देत आला आहात आणि देणार आहात ते तसंच देत राहा सगळं. अ, आणि सगळ्या शिष्यांकडे तुमचं असं खूप छान लक्ष आहे म्हणजे, की त्यांची कशी आध्यात्मिक प्रगती होईल. आधी पण तसं होतं, आत्ताही आहे, पुढे पण तसंच राहणार आहे. ते तसंच चालू देऊया. आणि अप्पांकडे ने महर्षी विनोद अप्पा यांचं म्हणजे मला असं काय वाटतं, की आपण शांती मंदिरात एवढं वर्ष हे सगळं करतोय आणि अप्पांचं तिथं जी मूर्ती आहे तिथे, तर ते सगळं पाहतायत आणि ते त्यांचा या सगळ्यांना पूर्ण आशीर्वाद आहे, सगळं जे काही चाललंय त्याला ह्याच्याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही. त्यांचा आशीर्वाद कायम होता, आहे, राहणार आहे आणि तो पण तसाच चालू राहू द्या असं अप्पांच्या पुढेही मी हे मागणं मागतो आणि बाबांना, अप्पांना आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि मी ते थांबवतो. धन्यवाद.